नमस्कार. मार्केट मराठी माणसाचं या यूट्यूब चॅनलमध्ये आपलं सहर्ष स्वागत आहे. आपण या व्हिडिओमध्ये पाहणार आहोत मार्केट ॲनालिसिस, म्हणजेच आपण उद्याच्याला मार्केट काय होणार आहे, मार्केटमध्ये काय होणार आहे, कुठं ओपन झाल्यावर काय होणार आहे, हे आपण पाहणार आहोत. मी सेबी रजिस्टर्ड नाही. माझा हा फक्त एक अंदाज आहे. त्यामुळे तुम्ही आपापल्या पद्धतीने थोडेसे करावं. फक्त माझा हा अंदाज आहे. तर चला सुरू करूया. तर बघा, मार्केट बँक निफ्टीपासून सुरुवात करूया. मार्केट जर समजा साइडवेज तो गॅप अप ओपनिंग झाली तर एकदा मार्केट इथून कुठेतरी एक बेरिस पॅटर्न म्हणून बघून आपण इथून खालचा ट्रेड घेणार आहोत. पहिलं टार्गेट हाय, दुसरं टार्गेट हे. इथं खूप मोठा हर्डल आहे हे. मार्केट थोडं खाली जर यायचं असलं तर येऊ शकतं, पण आपल्याला पहिलं टार्गेटच लई धरून चालायचं. मार्केट खाली येऊन माझी इच्छा तर इथून येण्याची, तरी पण हे जर हर्डल निघालं तर मग मार्केट इथून येण्याचे. जर मार्केटमध्ये हे हर्डल निघालं तर मार्केट डायरेक्ट इथपर्यंत येईल. मार्केट इथपर्यंत आल्याच्या नंतर मग इथे एखादा बुलिश ट्रेड बघून आपण बुलिश पॅटर्न तयार झाला तर आपण कॉलमध्ये जाऊ शकतो. जर समजा मार्केट गॅप डाऊन खुलून इथं कुठं खुललं मार्केट, तर एक कॉल साईट आपण जाऊ शकतो. इथून कॉल साईट जर हे तुटलं तर नंतर वरचं जर ही लेवल तुटली तर मग हा डे हाय राहणार. मग डे हाय पासून आपण एखादा बेअरिश पॅटर्न बघून आपण तिथून ट्रेड करू. जर त्याच्या आधीच इथं एखादा बेअरिश पॅटर्न तयार झाला, इथून आपल्याला जर मार्केट कळालं की इथून वरी टिकवू शकत नाही, इथून एखादा बेअरिश पॅटर्न तयार झाला किंवा फेल ब्रेकआउट झाला की आपण इथून फुट साईडला सुद्धा येऊ शकतो. काय हरकत नाही. हे झालं बँक निफ्टी. आता निफ्टी 50 सांगायचं झालं तर निफ्टी 50 ही ऑल टाइम हायला गेलेली आहे. ऑल टाइम हाय टच करून पुन्हा त्याच लेवलमध्ये येऊन थांबलेली आहे. हे जर डे वाईज फ्रेममध्ये बघायला गेलं तर 15 मिनिटावर जाऊया. 15 मिनिटावर बघा, मार्केटमध्ये ना ही लेवल आहे. जस्ट लाईक दॅट. ही लेवल आहे. इथून थोडं मार्केट जर साईडवेज ह्याच डबक्यात कुठं खुललं, समजा मार्केट ह्याच डबक्यात कुठं खुललं, तर मार्केटमध्ये आपण पाहू की थोडं टाइमपास करून जर इथं मार्केट ज्या साईडला ब्रेकआउट देईल त्या साईडला आपण ट्रेड घेऊ. जर कॉल साईड गेलं तर कॉल साईड, जरा कॉल साईडच मी थोडं जास्त हे, पण जर पुट साईड जर झालं तर आपण खाली जर तुटलं तर खाली पुट घेऊ आपण. इथं साईडवेज कुठं खुललं तर, जर समजा गॅप डाऊन जर खुललं का, तर ही लेवल आहे बघा. जर हे बघायला गेलं आपण तर लेवल आहे बघा गॅप डाऊनची. तर गॅप डाऊन जर खुललं मार्केट, इथून एखादा बुलिश पॅटर्न तयार झाला तर आपण इथून कॉल घेऊ. जर इथून मार्केट खुललं इथं कुठं गेलं, आता ह्याच्यानुसार आपण जर बघायला गेलो आपल्या टूलनुसार, तर मार्केटमध्ये बघा आपल्याला जर मार्केट इथून हाय इथवर जर गेलं, समजा गॅप अप ओपनिंग झाली मार्केटमध्ये, मी हे ॲरो काढून टाकतो तुम्हाला जास्त कन्फ्युजन होऊ नये. हे जर मार्केटमध्ये समजा मार्केट समजा या इथंच गॅप अप ओपनिंग झाली आणि मार्केटनं जर इथून रिजेक्शन घेतली, किती 25-520 पासून जर मार्केटनं रिजेक्शन घेतली किंवा एखादी बेअरिश पॅटर्न तयार झाला, तर आपण इथून फुट साईडचा प्लॅन करणार आहोत. पहिलं टार्गेट डे लोचं, आजच्या डे लोचं. नंतर दुसरं टार्गेट राहणार आपलं हे. मग इथून आपण दुसरा कॉल घेऊ शकतो. जर समजा मार्केट गॅप अप ओपन झालं आणि ही तोडून आपला जी 25-523 ची लेवल आहे ही जर तुटली तर आपण कॉल साईड जाणार आहोत. आणि पहिलं टार्गेट आपलं राहणार हे, जे की डे ऑल टाइम हाय असणार. ऑल टाइम हायच्या नंतर जर तुटलं तर मग ती नंतर आपण फिबोनाचीच्या लेवलनुसार पुढचे टार्गेट आपण ठरवू. जर इथून वर निघालं तर, जर मार्केट इथूनच रिजेक्शन घेतलं आपलं पुट घ्यायचं आहे. जर गॅप अप ओपनिंग झाली तर तेही सांगतो. गॅप डाऊन ओपनिंग झाली तर इथून एखादा बेअरिश पॅटर्न बुलिश पॅटर्न तयार झालेला बघून आपण टार्गेट घेणार आहोत. पहिलं टार्गेट, दुसरं टार्गेट आणि तिसरं टार्गेट ते दर लेवलनुसार राहणार. जर इथून टार्गेट वर गेलं तर आपण अजून एक तयार करू शकतो. जर गॅप डाऊन खुलून जर इथूनच मार्केट रिजेक्शन घेतलं, इथं कुठं गॅप डाऊन झालं आणि इथूनच रिजेक्शन घेतलं, तर आपण एक पुट साईड घेणार आहोत. जर इथून रिजेक्शन घेतलं मार्केटनं तर हे टार्गेट पहिलं राहील. हे जर तुटलं तर मग मोठं टार्गेट भेटणार आपल्याला पुन्हा, मग आपण बेरिशच झालो समजायचं.
सेन्सेक्सची एक्सपायरी आहे. सेन्सेक्स सुद्धा निफ्टी सारखंच आहे, त्याच्यामुळे ते काही सांगण्याची गरज नाहीये. एक्सपायरीचं सहसा सकाळचा ट्रेड घ्यायचा, दुपारचा संध्याकाळचा ट्रेड घ्यायचा नाही, त्याच्यात लॉस होऊ शकतात. माझा झालेला आहे. त्याच्यामुळं सहसा झालं तर एक्सपायरी फक्त सकाळी सकाळीच करायचं. एक्सपायरीचा सकाळचा ट्रेड घ्यायचा, नंतर ट्रेड घ्यायचा नाही. तर धन्यवाद. माझे व्हिडिओ आवडत असतील तर लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका. धन्यवाद.